हॅलो, कोमलका किचन किंगमध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत आहे. आज मी उडदाची डाळ बनवणार आहे. तर माझी ही रेसिपी लास्टपर्यंत बघण्याआधी लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि माझी ही रेसिपी लास्टपर्यंत बघा, कारण तुम्हाला पण समजेल आणि माझ्या डाळीबरोबर तुमची डाळ पण सेम होईल. तर त्यासाठी लास्टपर्यंत बघा. तर मी डाळ धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि त्याच्यामध्ये आता डाळ शिजायला पाणी टाकत आहे. तर हे बघा, मी कुकरच्या डब्यामध्ये डाळ लावत आहे आणि मी कुकरमध्ये 2-3 गिलास पाणी टाकत आहे आणि आपल्याला डाळ शिजून घ्यायची आहे. तर हे बघा, मी आणि माझे लेकरं भात खातात म्हणून मी दोन्ही एकदाच करत आहे. तर मी भात पण लावून घेत आहे. तांदूळ पण धुवून घेतलेले आहे आणि लावत आहे. तर मी एका सगळे 2 कामं होतात म्हणून मी डाळ पण शिजून घेत आहे, भात पण शिजून घेत आहे. तर त्यासाठी मी आपली डाळ शिजून घेऊया. याच्यात 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तुम्ही तुमचं कुकर जितक्या शिट्ट्या घेतो त्या शिट्ट्याप्रमाणे तुम्ही डाळ शिजते त्याप्रमाणे तुम्ही शिट्ट्या काढून घ्या. तर मी 3 शिट्ट्या काढून घेत आहे. तर कोणाची डाळ 4 शिट्ट्यामध्ये शिजते, त्यामुळे मी सांगत आहे तुम्हाला. तर मी घेतलेलं आहे अद्रक, लसूण आणि मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. याचा ठेचा आता मी वरून थोडंसं मीठ टाकत आहे आणि याला आपल्याला छान असं मोठं वाटून घ्यायचं आहे आणि जास्त बारीक नाही करायचं आहे. आपल्याला वाटून एका खलबत्त्यामध्ये आपल्याला वाटून, जर तुमच्याकडं खलबत्ता असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये काढू शकता. तर मी हे बघा असं मोठं वाटून घेतलेलं आहे. मोठं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, आपला ठेचा तयार झालेला आहे. ठेचा तयार झाल्यानंतर मी हळद घेतलेली आहे आणि जी डाळ जी आहे मी शिजून काढून घेतलेली आहे, डाळामध्ये शिजलेली आहे. तर मी त्या डाळीमध्ये अर्धा छोटा चमचा मी हळद टाकलेली आहे आणि हे बघा, कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी तेल टाकत आहे आणि तेल जे आहे आपलं गरम होऊ द्यायचं आहे. तर कढईमध्ये 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे. तेल आपल्याला छान असं गरम झाल्यानंतरच आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि जी डाळ आहे ते आपल्याला एका फिरकीच्या साहाय्याने आपल्याला घोटून घ्यायची आहे डाळ. हे बघा अशी. आणि आपल्याला अशी डाळ मिक्स घेतल्यानंतर आपण तडका देऊया. तर हे बघा, मी मोहरी टाकलेली आहे तेलामध्ये आणि आपल्याला जिरे पण टाकायचे आहे आणि जिरे मोहरी तडतडली छान अशी भाजल्या गेली की नंतर आपल्याला जे ठेचा वाटलेला आहे ते ठेचा टाकायचा आहे याच्यामध्ये. तुम्ही किती खाता, जास्त तिखट खात असल्यास तुम्ही जास्त टाका ठेचा. जर तुम्ही कमी तिखट खात असले तर कमी ठेचा टाका. तर हे बघा, आमच्या इथे तिखट जास्त चालतं त्यामुळे मी जास्त टाकणार आहे ठेचा. तर हे बघा, आणि आपल्याला वरून तडका पण मारायचा आहे जी लाल मिरचीचा, त्याच्यामुळे तिखट होऊ शकते. तर हे बघा, आता छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जे आपल्या अद्रक लसूणचं जे कच्चं पण आहे ते आपल्याला काढायचं आहे त्याच्यामधलं. हे बघा, छान असं भाजलं गेलेलं आहे. यामध्ये आता आपल्याला घोटलेली जी डाळ आहे ती टाकायची आहे याच्यामध्ये. डाळ अशी छान अशी परतून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, मी पाणी टाकून घेत आहे त्या कुकरमध्ये, डब्बा आहे ते. हे बघा, छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि याला 2 ते 3 उकळ्या येऊ द्यायच्या आहेत छान अशा. तर याच्यावर मी तडका मारणार आहे डाळीवर. एवढी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तुम्ही जर घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही पाणी कमी टाका. तर हे बघा, माझी मीडियम डाळ आहे त्यामुळे. तर हे बघा, मी एक तडका पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी 2 पळ्या तेल टाकून घेणार आहे. आपली तडका पॅनमध्ये 2 पळ्या तेल टाकून घेणार आहे मी. 2. तर आपलं तेल गरम होत आहे. तर तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे आणि त्यामध्ये जिरे टाकायचे आहे. तर आणि जे लसणाचं पेस्ट आहे ते टाकूया.
थोडंसं मोठं मोठं वाटलेलं आहे. साईडला जे मी लसूण काढून ठेवला होता, लसूण छान असं मोठं मोठं वाटून घ्यायचं आहे. छान असं त्याला गोल्डन कलर येऊ द्यायचा आहे. गोल्डन कलर आल्यानंतर आपल्याला वरून लाल मिरची टाकायची आहे. तुम्ही लाल मिरची थोडी कमीच टाका आणि कश्मीरी जर मिरची असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता. कलरसाठी कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे मी. थोडीशी वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे झालं आपलं तयार रेडी तडका. तर मी गॅस बंद केलेला आहे. कमी गॅसवरच लाल मिरची टाकायची आहे. तर हे बघा, आणि वरून मी टाकलेला आहे तडका. हे बघा आपला कसा झणझणीत तडका तयार झालेला आहे. छान असा तडका तयार झालेला आहे. बघा किती छान दिसते आपली डाळ. आणि वरून थोडीशी कोथिंबीर मी गार्निश करणार आहे. तर आपली ही डाळ अशी तयार झालेली आहे. इतकी छान अशी दिसत आहे. तर आहे गरमागरम डाळ आणि ज्वारीची भाकर झाली की कामच झालं. असं एवढी छान अशी डाळ झालेली आहे. तुम्हाला खूप आवडेल. मी तुम्हाला ही डाळ टाकून पण दाखवणार आहे एका प्लेटामध्ये. हे बघा, मी प्लेट घेतलेली आहे. त्याच्यामध्ये बघा आपली अशी कन्सिस्टन्सी डाळ झालेली आहे डाळीची. किती छान असं तेल सुटलेले आहे भाजीला पण. आणि हे बघा आपली डाळ पण एकदम नंबर 1 दिसत आहे. हे बघा मी ज्वारीची भाकर पण तुम्हाला दाखवते. तर एवढी छान झालेली आहे. व्हिडिओ बघून तुम्ही लाईक करत नाही, सबस्क्राईब कमेंट करत नाही, तर जरूर सबस्क्राईब करत राहा, लाईक करत राहा आणि कमेंटमध्ये सांगा की ही रेसिपी कशी वाटते. तर बेल आयकनला क्लिक करत राहा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली त्याला मला सांगा. आणि माझ्या रेसिपीला पुन्हा पुन्हा बघण्यासाठी बेल आयकनला क्लिक करा. तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पण सबस्क्राईब, लाईक, कमेंटमध्ये नक्की सांगा माझी रेसिपी कशी वाटली. धन्यवाद माझी रेसिपी बघल्याबद्दल. आजपर्यंत